नमस्कार मंडळी. तर आज आपण परत आलोय कुटे फार्मवरती. काय झालंय ना, कुटे फार्मवरील जांभळाची झाडं ही भलतीच उंच झाली आहेत आणि मग ह्या उंच उंच गेलेल्या जांभळांच्या झाडांची जांभळं काढायची म्हटलं तर ही ज्ञानेश कुटे यांनी जवळजवळ 23 फूट लांब अशी आड उलची शिडी मागवली आहे आणि सध्या त्याच्यावरच हे डिस्कशन चालू आहे बरं का. लागणार ते अच्छा, हे एक एक बटन दाबायचं खालचं, मग ते खाली पडणार आईला. हे खालचं ब्रॅकेट पण आहे. आता याला काय केलंय, असं ते हे बनवायला दिले, त्याला पण असे हुक लावले. जरा एक ट्राय करायची, नंतर 4-5 अमेझॉनला पाहिली. हा, अमेझॉनवर पाहून मागवली. हा 23 फूट आहे डायरेक्ट. 23 फूट म्हणजे याच्या वरती जाणार फार. अरे बापरे. हा, याच्यावर 23 फूट ते शेंडापर्यंत जाणार. हा ते शेंडापर्यंत जाणार. बरोबर तसं. शेतावर आले की आमचा असा एक पूर्ण शेताला राऊंड असतो. शेतावर फिरताना नेहमी आपल्या हातात काठी असावी असा अण्णांचा नेहमी आग्रह असतो. तो आम्हालाही ते म्हणत असतात की तुम्हीही सोबतीला काठी घ्या. आणि खरं तर कुठं आड बाजूला चढायचं असेल किंवा एखादा किडूक किंवा एखादा प्राणी अचानक समोर आला तर स्वसंरक्षणासाठी त्या काठीचा आपण उपयोग करू शकतो. तर चालता चालता आम्हाला हे एक घरटं दिसलं आहे. तर तिथे जे लोक शेती सांभाळतात त्यांना मी विचारलं आहे कसलं घरटं आहे. तर हे मधमाशीचं तर नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं. हे वेगळ्या प्रजातीच्या माशीचं घरटं आहे आणि खूप युनिक घरटं होतं. त्यामुळे मी लगेच याचा व्हिडिओ शूट केला. याची आतून पण कलाकुसर खूप छान होती. खूप छान असं त्यांनी छोटे छोटे आतमध्ये सुद्धा घरटे बनवलेले, मजले बनवलेले आणि खूप मोठं होतं हे. खूप सारी आंब्यांची झाडं मध्ये मध्ये मला दिसत होती, त्याचंही मी व्हिडिओ शूट करत होते. जी लोक शेती सांभाळतात त्यांच्याबरोबर शेतीबद्दलचं प्लॅनिंग अण्णांचं आणि भाऊचं चाललं होतं की काय करता येईल, कसं करता येईल. हे आमचे गणपत मामा आहेत बरं का. आणि त्यांच्या मागे जी 4000 लिटरची टाकी आहे ना, ती त्यांनी ट्रॅक्टरमधनं कशी काढली ते आम्हाला खूप गमतीदारपणे सांगत होते. शक्तिमान आहे तुम्ही तर. 10 माणसं लावले तरी थोडी हे होणार. अरे त्याच्यात नाही, त्याचा टेम्पो चढा ना. आता काय करायचं, चढणार आहे, वजन कमी आहे, एवढी झाड तर आहे. फोन केला त्यांनी, ते ट्रॅक्टर जाड वायर अशी ती घेऊन आला, ट्रॅक्टरला बांधली, गाडी वर चढवली. शेतावर आकाश आणि दीपक ही मुलं असतात, त्याचबरोबर त्यांची आजी पण असते. पण हे तुम्ही जे बघताय हे वेट लिफ्टिंग सिमेंटच्या सहाय्याने यांनी बनवले. काय हे काय बनवले? अरे येते की तुला? नाही राधे राधे, ठीक आहे. फोटो घ्यायचा का काय? मग मंडळी, कशी वाटली कुटे फार्मची टूर? आशा करते आवडली असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओत.